गाडीत बसले असताना डोके हात बाहेर काढू नका असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं। असे केल्यास अपघात होण्याची शक्यता असते। मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे। बसमधून प्रवास करत असताना एका महिलेला उलटीचा त्रास झाला। तिनं उलटा करण्यासाठी गाडीतून डोके बाहेर काढले असता एका भरधाव गाडीनं दिलेल्या धडकेमुळे तिचे शरीर धडापासून वेगळे होऊन तिचा जागीच मृत्यू झाला। बुधवारी दुपारी पंचनपूर चौकाजवळ ही घटना घडली। सुमिंता देवी वय वर्ष 48 असं मृत महिलेचं नाव असून ती अरवाल जिल्ह्यातील ओझा बिघा येथील रहिवासी रामरूप महतो यांची पत्नी आहे। आजारी असल्याने वैद्यकीय उपचारासाठी ही महिला गोहहून गया इथे जात होती। ती एका बसमधून प्रवास करत होती। बस पंचनपूर बाजारपेठेत पोहोचताच महिलेला उलट्या होऊ लागल्या। त्यामुळे तिनं खिडकीतून डोकं बाहेर काढलं। याचवेळी गयाकडून येणाऱ्या भरधाव वाहनाने महिलेच्या डोक्याला जोरदार धडक दिली। त्यामुळे तिचं शरीर हे धडावेगळं झालं। महिलेचे रक्ताने माखलेले शरीर व डोके नसल्यामुळे प्रवाशांचा थरकाप उडाला। प्रवासी किंचाळल्याने चालकाने बस थांबवली। बसमधील प्रवासी तातडीनं खाली उतरले। सुमिंता तिची लहान बहीण आणि बहिणीच्या मुलाच्या उपचारासाठी गया इथं डॉक्टरांकडे जात होती। दरम्यान ती एका भीषण अपघाताची बळी ठरली।